आहोत आणि सुरुवातीलाच या भोरमध्ये ज्या घडलेल्या घटना आहे तिचा तीव्र शब्दामध्ये आम्ही निषेध करतो। भोरच्या नसरापूर मधली ही घटना आहे। एका गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार झालाय। घराच्या समोर ती खेळत होती, तिला गोठ्यात नेऊन तिच्यावर अत्याचार केलाय 65 वर्षाच्या नराधमानं। भोरच्या नसरापुरातली ही घटना। 65 वर्षाच्या नराधमानं ती घरासमोर खेळत असताना तिला गोठ्यात नेलं, तिच्यावर अत्याचार केला आणि त्यानंतर अजून एक अत्यंत घृणास्पद आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे दगडानं ठेचून तिची हत्या केली। त्यानंतर गोठ्यात होता त्यामुळे जवळच जे गोळा केलेलं शेण होतं त्या शेणाच्या ढिगाऱ्याखाली तिला त्याने लपवून ठेवलं। यानंतर गावकरी संतप्त झालेले आहेत। गावकऱ्यांनी म्हणजे कालची ही घटना असल्यामुळे गावकऱ्यांनी सातारा हायवे जो होता तो रोखून धरला। त्याच्या व्यतिरिक्त गावकऱ्यांनी पोलीस ठाण्यावर ठाण मांडला। या नराधमाला आमच्या ताब्यात द्या, आम्ही बघतो त्याला काय करायचं ते, असा आक्रमक पवित्रा गावकऱ्यांनी घेतलेला आहे। या 65 वर्षाच्या भीमराव कांबळे नावाच्या म्हाताऱ्याला नराधमाला आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। भोरमध्ये 4 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार आणि हत्या या धक्कादायक घटनेनंतर आज नसरापूर गावात कडकडीत बंद पाळण्यात येतोय। ग्रामस्थांनी तीव्र शब्दामध्ये या घटनेचा निषेध केलेला आहे, संताप नोंदवलेला आहे। भैरवनाथ मंदिर भागातून निषेध मोर्चा काढला जाणार आहे। पुणे जिल्ह्यातल्या नसरापूर तालुक्यात आज संपूर्ण गावकऱ्यांनी कडक बंद जो आहे तो पुकारला आहे। सगळं गाव रस्त्यावरती उतरून मोर्चा काढते। गाव पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे। माझ्या मागचं दृश्य तुम्ही बघितलं तर ही सगळी गावातली दुकानं आज बंद करण्यात आलेली आहेत। आणि खरं तर काल जी धक्कादायक घटना महाराष्ट्र दिनी या नसरापूरमध्ये घडली त्यानंतर अक्षरशः अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरंगताना पाहायला मिळत आहेत। कारण एका 65 वर्षीय नराधमानं काल जवळपास 3.5 वर्ष वय असणाऱ्या एका चिमुकलीवरती अत्याचार जो आहे तो केला। गोठ्यात घेऊन जाऊन अत्याचार केला आणि त्यानंतर दगडाने ठेचत त्या चिमुकलीची हत्या जी आहे ती करण्यात आलेली आहे। त्या चिमुकलीचा जीव त्या नराधमानं घेतला आणि त्याच विरोधात गावकऱ्यांनी आज पूर्णपणे बंद जो आहे तो पुकारलेला पाहायला मिळतोय। आणि या बंदमध्ये हे सगळे गावकरी समाविष्ट झालेले आहेत। खरं तर 65 वर्षीय तरुणाविरुद्ध 65 वर्षीय वयोवृद्धाविरोधात काल रात्री उशिरा नसरापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर त्याला अटक देखील झाली। पण त्या नराधमाला फाशी द्यावी अशी मागणी या ग्रामस्थांकडून केली जाते आणि म्हणून हे सगळे ग्रामस्थ जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले पाहायला मिळत आहेत। काळ्या फिती खरं तर डोक्याला बांधलेल्या आहेत आणि या काळ्या फिती बांधून हे सगळे ग्रामस्थ मोर्चा जे आहेत ते काढतायत। गावात मोर्चा जो आहे तो निघालेला पाहायला मिळतो। सगळ्या महिला या रस्त्यावरती बसलेल्या आहेत। खरं तर कालपासूनच हे सगळे गावकरी आक्रमक झालेले आहेत आणि त्या नराधमाला आमच्या ताब्यात द्या अशी भूमिका या गावकऱ्यांनी काल घेतली होती। आणि आता पुन्हा नसरापूर गावात जे आहे ते मोर्चा या सगळ्या गावकऱ्यांनी सुरू केलाय। आपल्यासोबत काही महिला भगिनी आहेत, त्यांच्याही डोळ्यात आज सकाळपासून पाणी आहे। त्यांचं म्हणणं आहे की राज्यात पुन्हा अशी घटना नको, अशी शिक्षा त्या 65 वर्षीय नराधमाला द्यायला हवी। आपण बघतोय आपल्यासोबत काय म्हणतात। 2 वेळा जर एखादा आरोपी बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये अटक असेल, तुम्ही त्याला जामीन देत असाल, पॉस्कोच्या क्रिमिनल अटॅक मध्ये ह्याला जामीन मिळाला कसा, हा बाहेर आला कसा? त्याने सख्या भावाच्या मुलीवर ह्याने अत्याचार केलेला, आधी त्यांनी असे गुन्हे केले। एका 65 वर्षीय महिलेवर त्याने अत्याचार केलाय आणि सख्या भावाच्या मुलीवर त्याने अत्याचार केलाय, तरी हा आरोपी मोकाट फिरतोय। आम्ही प्रशासनावर विश्वास ठेवायचा कसा? पोलिसांनी आधी कारवाई केली नाही का? कारवाई म्हणजे सोडला तो बेलवर बाहेर येतो आणि बाहेर येऊन पुन्हा त्याच पद्धतीचं कृत्य करतोय। वेळोवेळी त्याला त्या ठिकाणी शिक्षा झाली। जर त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेप्रमाणे जर त्याला योग्य शिक्षा त्याच वेळेस फाशी झाली असती तर तुम्ही त्यावेळेस या चिमुकलीचा जीव वाचवू शकला असता। पण तुम्हाला या अशा नराधमांना फाशी द्यायचीच नाहीये। मला एक कळत नाही, अजून किती महिलांवर अत्याचार झाल्यानंतर अशा केसेस मध्ये तुम्ही फाशीची शिक्षा देणार आहे? जर व्यक्ती सुधारत नसेल तर तो मगापासून हेच सांगतात की याच्यावर त्या आरोपीवरती जो 65 वर्षाचा नराधम आरोपी आहे त्याच्यावरती ऑलरेडी 2 गुन्हे होते। त्यावेळी मात्र तो जामिनावर सुटला आणि
म्हणून ठेवायचं कसं हे मला सांगा तुम्ही. प्रशासनावर आम्हाला जर आता एसपीने दिलेला शब्द पाळला नाही ना तर आम्ही पंचक्रोशी नसरापूर रस्त्यावर उतरणार. काय मागणी काय तुमची? एसपीने आम्हाला आम्ही त्यांना निवेदन दिलं, त्यांनी आम्हाला शब्द दिलाय जेवढ्यात जास्तीत जास्त मोठी शिक्षा होईल त्याला ही त्यांच्या दिलेली आणि फाशीची शिक्षाच त्यांना हे केली आहे. त्यामुळे एसपीने शब्द दिलाय की त्याला फाशी कशी होईल ते आम्ही बघू, नाही तर 15 दिवसांनी असा चक्का जाम ह्याच्यापेक्षा मोठा केला जाईल. पोलीस अधीक्षक स्वतः काल या ठिकाणी काय म्हणतात? एवढी संवेदनशील ही घटना आहे, एक तरी कोणी आलंय का? शासनाचं कोणी आलंय का विचारायला? हे त्यांच्या घरात झाल्यानंतर त्यांना कळणार का की असं काय आहे? यायला पाहिजे कोणीतरी. एकही नेता कोणी विचारायला आलं नाहीये. तुमची काय मागणी आहे? मागणी एकच आहे की असल्या नराधमांना समाजात जर न्याय देता येत नसेल सरकारला तर समाजापुढे द्या आणि यांना टेचून काढण्याची वृत्ती बाहेर काढा. आमच्या ताब्यात त्या महिलांच्या आम्ही बरोबर त्यांना सरळ करू. सगळ्या महिला ज्या आहेत त्या या ठिकाणी दिसत आहेत. रास्ता रोको करत या महिला खाली बसल्या होत्या आणि आता पुन्हा या मोर्चाला जी आहे ती सुरुवात झालेली पाहायला मिळते. खरं तर जोपर्यंत फाशी होत नाही त्या नराधमाला तोपर्यंत मात्र आम्ही आमचा मोर्चा सुरूच ठेवू. आमची मागणी जी आहे ती त्या आरोपीला शिक्षा झाली पाहिजे, त्या आरोपीला फाशी झाली पाहिजे. म्हणून या सगळ्या महिला ज्या आहेत त्या रस्त्यावरती उतरलेल्या पाहायला मिळत आहेत. गाव जो आहे तो कडकडीत बंद करण्यात आलेला आहे. खरं तर या आधीही महाराष्ट्रात राज्यात अशा घटना झाल्या, मात्र हे सगळे आरोपी पुन्हा जामिनावर सुटतात. हा जो आरोपी आहे ना 65 वर्ष त्यानं याआधी 2दा अशीच कृत्य केलेली होती. त्याला पुन्हा जामिनावरती बाहेर काढलं आणि म्हणून काल या चिमुकलीचा जीव गेल्याचा आरोप या गावकऱ्यांनी जे आहे तो केलेला आहे. आणि आज पूर्ण त्याच घटनेच्या निषेधात पूर्ण गाव जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे आणि मोर्चा जो आहे तो या सगळ्या ग्रामस्थांनी काढलेला आहे. डोक्याला काळ्या फिती आहेत. मागणी जी होते ती या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी ती मागणी केली जाते. म्हणून हे सगळे ग्रामस्थ रस्त्यावरती उतरलेले आहेत. पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त आहे. त्यांची मागणी रास्त आहे की प्रत्येक वेळी अशा घटना झाल्यावर हे सगळे आरोपी जामिनावरती सुटतात, पण यावेळी मात्र हा आरोपी सुटता कामा नये आणि म्हणून आम्ही हा आक्रोश मोर्चा काढतोय. त्या 3.5 वर्षाच्या चिमुकलीला न्याय मिळावा म्हणून आम्ही रस्त्यावरती उतरले असल्याची भूमिका या सगळ्या गावकऱ्यांनी घेतली आणि पुढं इथून काही अंतरावर जो पुणे सातारा किंवा पुणे बेंगलोर महामार्ग आहे त्या तिथेपर्यंत हा सगळा मोर्चा हे ग्रामस्थ घेऊन जाणार आहेत. आणि पोलीस अधीक्षकांनी जो शब्द आम्हाला दिलाय की येत्या 8 दिवसात त्या आरोपीवर कडक कारवाई कायद्यानं करू, असं शब्द जो दिलाय तो त्यांनी पाळावा अशी मागणी देखील हे सगळे ग्रामस्थ जे आहेत ते करताना पाहायला मिळत आहेत. आणि म्हणून आम्ही हा मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे अशी पवित्र अशी भूमिका या सगळ्या गावकऱ्यांनी घेतलेली पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन सचिन हंचाटेसह अभिजित पोटे, न्यूज 18 मराठी, नसरापूर. एका 4 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिला ठेचून तिची निर्घृण हत्या करण्याचा अत्यंत अमानवी, अत्यंत राक्षसी प्रकार जो घडला त्याचा निषेध करायला सुद्धा शब्द नाही. जिथे माणसाच्या शब्द थिजतात, जिथे माणूस पण खरंच आपल्याकडे शिल्लक आहे का नाही असं वाटणे इतपत स्थिती निर्माण होते. 4 वर्षाच्या लेकरालाही सुरक्षित सोडलं जात नाही, अजिबात नाही. गृहमंत्र्यांचा राजीनामा बिलकुल मागावासा वाटत नाही, मागू नये. कारण आपल्याला माहिती आहे की गृहमंत्र्यांना या गोष्टींशी काही फरकच पडत नाही, देणं घेणं नाही. काही जरी झालं तरी गृहमंत्री काय राजीनामा काय देणं वगैरे ते तर दूरच राहिलं. फार तर मृतकाच्या घरी मदत पोहोचवणे, मोठं भाषण करणे, आम्ही याच्या मुळाशी जाऊ म्हणणे, याच्या पलीकडे गृहमंत्री फार काही करणार नाहीत. ज्याचं पोट जळालं त्याला झळ लागली. आपण एका असुरक्षित राज्यामध्ये आहोत एवढं भान आपल्याला असावं.